ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा लादी पावचा आहे आणि हा अगदी बेकरीमध्ये जसा बनतो तसाच पाव बनलेला आहे. तुम्ही पाहू शकता. कुठलेही बेकिंगचे पदार्थ आपण बनवतो त्यावेळेस मेजरमेंट खूप महत्वाचं असतं, तेव्हाच ते परफेक्ट होतात. आणि हा माझा लादी पाव देखील परफेक्ट झालेला आहे आणि तो मी OTG मध्येही नाही आणि मायक्रो ओव्हन मध्ये सुद्धा बनवलेला नाहीये. तो बनवलेला आहे कढईमध्ये गॅसवर. आणि तो कसा बनवलेला आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे व्हिडिओ पहा. त्यामध्ये लहान सहान टिप्स पण आहेत, म्हणून व्हिडिओ स्किप न करता पहा, ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. आता हा लुसलुशीत लादीपाव बनवण्यासाठी मी अर्धी वाटी दूध आपल्याला कोमट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे पोहे खायचे, 2 चमचे साखर घालायची. साखर चांगली वितळून घ्यायची आपण चमच्याने हलवून आणि त्यामध्ये घालायचं आहे ड्राय इस्ट. हे ड्राय इस्ट आपल्याला मॉलमध्ये, डीमार्टमध्ये भेटतं किंवा बेकिंगचे पदार्थ जिथं मिळतात तिथं सुद्धा मिळतं. आणि आता हे आपल्याला 10 मिनिटासाठी फर्मंट होण्यासाठी ठेवून द्यायचं. हे पहा, या ठिकाणी मी हे ऍक्टिव्ह ड्राय इस्टचा उपयोग केलेला आहे. ते घेत असताना आपण त्याची एक्सपायरी डेट पाहून घ्यायची आणि इस्ट जेव्हा एक्सपायर होईल त्यावेळेस ते ऍक्टिव्हेट व्हायचं नाही. आणि या ठिकाणी मी घेतलेला आहे पाव किलो म्हणजेच 250 ग्राम मैदा. तो चाळून घ्यायचा आपल्याला आणि त्यामध्ये घालायचं आहे 1 चिमूट मीठ. बघा, फक्त 1च चिमूट मीठ घालायचं आहे. आणि आता ते ड्राय इस्ट पहा तुम्ही किती फर्मंट मस्त झालेलं आहे. अशाच पद्धतीचं त्याचं फर्मंटेशन झालेलं असावं. आणि आता हे मी सगळं या मैद्यामध्ये घातलेलं आहे आणि आता पाणी घेतलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही वाटीमध्ये, पाव वाटी पण पाणी नाहीये. 2 ते 3 टेबलस्पून पाणी आहे. तेही पाणी मला लागलेलं आहे. मी अजून 2 टेबलस्पून पाणी घेते. पाहू शकता किती पाणी लागलं हे मी तुम्हाला सांगते. बघा, 1 टेबलस्पून म्हणजे एकूण 4 टेबलस्पून आणि तेवढं दूध लागलेलं आहे. आणि हा डो हा इतका सैल पाहिजे, तुम्ही पाहत आहात. आणि आता आपल्याला 8 ते 10 मिनिट याला चांगलं आपटू थोडस हाताला तेल लावून, अगदी थोडस तेल लावायचं आणि तो आपल्याला मळून घ्यायचा. आता 10 मिनिट झालेले आहेत आणि एका काचेच्या बाउलला मी तेल लावून घेते आणि त्यामध्ये हा डो ठेवते. कमीत कमी 1 तासासाठी ठेवायचा आणि जास्तीत जास्त आपण 2-3 तासही ठेवू शकतो. आता झाकून ठेवून द्यायचा आणि पहा केवढा आहे तो डो. काचेमधून दिसतो तुम्हाला. आणि आता तुम्हाला दाखवते. मी 3 तास ठेवलेला आहे, म्हणजे राहिलेला आहे 3 तास. 1 तासाने सुद्धा तो असाच झाला असता. आणि आता याची हवा काढून घ्यायची आपल्याला आणि 5 ते 6 मिनिट अजून त्याच पद्धतीनं आपल्याला तो डो जो आहे मळून घ्यायचा आहे. ओट्यावर मी थोडासा मैदा टाकलेला आहे आणि चांगला हा डो अजून 6-7 मिनिटासाठी मळून घेत आहे. आता त्याचे समान 6 भाग पाडते. एक केक टेन घेतलेला आहे, त्याला तेल लावून घ्यायचं. या केक टेन मध्ये हे पाव आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. तेवढा वेळ 10 मिनिटामध्ये गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये मीठ घालायचं आणि 10 मिनिट झाकून ते मीठ चांगलं गरम होऊ द्यायचं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन नक्की दाबा. तुमचं एक लाईक मला मोटिवेशन देतं. या ठिकाणी कढईमध्ये मीठ घातलेलं आहे, गॅस फुल ठेवलेला आहे आणि झाकून ठेवायचं. हे मीठ मी 5 ते 6 वेळा वापरलेलं असल्यामुळं ते काळं झालेलं आहे. पाहू शकता 10 मिनिटांनी हे पाव किती फुगलेले आहेत. एका वाटीमध्ये साधं दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे आणि हे दूध आपल्याला चांगलं लावून घ्यायचं या पावला. पावचा हा कलर आहे तो छान येण्यासाठी हे दूध लावायचं आहे आणि झाकून आता 20 ते 25 मिनिट
भाजून घ्यायचे आहेत. लो मीडियम फ्लेम ठेवली मी आणि माझे 20 मिनिटात झालेले आहेत. आपल्याला कधी 25ही मिनिट लागू शकतात. आणि पाहू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत हे पाव. तुम्ही सुद्धा अगदी सगळ्या टिप्स फॉलो केल्या की हे पाव असेच बनवू शकता. आणि याला आता गरम असतानाच लोणी लावून घ्यायचं. पुन्हा त्याला शायनिंग येते आणि ओला टॉवेल चांगला पिळून आपण याच्यावर एक 2 ते 3 मिनिटांसाठी ठेवायचा. आणि कोमट असतानाच थोडस थंड झालं की आपण हे काढून टेन मधून काढून घ्यायचेत आणि एका जाळीवर ठेवायचेत. आपण केक टेन मध्ये ठेवले असता ते खालून ओले होतील म्हणून ते लगेच काढून घ्यायचे आपल्याला. आणि ह्या सगळ्या टिप्स तुम्हीही फॉलो करा, करून बघा. आणि करताना काही अडचणी आल्या असतील कमेंट्स बॉक्समध्ये टाका आणि एक लाईकचं बटन दाबा.